आजी उत्तम सुदीन झाले दर्शन संतांचे सुंदर अशा वातावरणात या सत्संगाचं आयोजन तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन लाभ या ठिकाणी या निमित्तानं होत आहे। खरोखर या सद्गुरूचा महिमा निराकार ईश्वराचं गुणगान गावं थोडं कमीच आहे। अगदी तासभरापासून आपण या ठिकाणी या भगवंताचंच नामस्मरण चिंतन महिमा गात आहोत। ही अपार अशी कृपा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्यावर केली। असा हे ब्रह्मज्ञान देऊन तुम्हा मला बोटाला धरून जीवन कसं जगायचं हे सांगत आहे। ब्रह्मज्ञान प्राप्त करून देऊन आपल्याला सोडून दिलं नाही की बाबा हे घे ब्रह्मज्ञान आणि जा आता झालं तुझं काम, तर ती व्यवस्था सुद्धा करून ठेवली। म्हणजे निराकारी मिशनच्या माध्यमातून आपण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली। काल महात्मा सांगत होते की निरंकारी मिशन म्हणजेच ब्रह्मज्ञान। आणि जी निरंकारी मंडळ आपण म्हणतो संत निरंकारी मंडळ म्हणजे आपल्या सत्संगासाठी की होणारे आपल्याला त्या पावलावर किंवा आपल्याला इतरत्र कुठेही महाब्रह्मज्ञानी संतांचं आचरण कर्म चांगले घडावे त्याच्यासाठी ही व्यवस्था करून ठेवली आहे। वेळोवेळी सद्गुरू आपल्याला उपदेश देऊन आपल्या हाताला धरून आपल्याला बोलावं कसं चालावं कसं हे सर्व काही शिकवत आहे। म्हणजे केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त करून देऊन सोडत नाही। राम नाम आता महात्मा म्हणे राम नाम जप करत होतो राम दावेला सद्गुरूने जगती कैसे जीवन जगणे हे शिकविले सद्गुरूने। की याच्यापूर्वी आपण राम नाम म्हणत होतो राम राम म्हणत होतो पण त्या खऱ्या रामाची ओळख आपल्याला नव्हती। पाठांतर चालू होतं अभंगाच्या द्वारे असेल हरिपाठाच्या माध्यमातून असेल आणखी कशाच्या माध्यमातून असेल जप तप अनुष्ठान सर्व काही गोष्टी चालू होत्या परंतु त्याची ओळख नव्हती। कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपण या परमात्म्याचं गुणांवरून ऐकत होतो कसा आहे कुठं आहे सर्व ऐकत होतो आपण परंतु त्याची ओळख आपल्याला नव्हती। पण या निरंकारी मिशनच्या माध्यमातून त्याची ओळख आपल्याला झाली। जो शास्त्रलिखित परमात्मा आहे ते हुबेहूब त्याला मिळता जुळता जसं साधू संतांनी लिखाण देऊन ठेवले त्याच त्या ओळीशी पदाशी मिळता जुळता परमात्मा आपल्याला दाखवला तो ईश्वर दाखवला। अशी अपार कृपा केली एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवत आहे। एक महात्मा म्हणाले की मग सगळंच जर एका महात्म्याला एका व्यक्तीने विचारलं की सगळंच तुम्हाला सद्गुरूने जर शिकवलं राम नाम जप करीत होतो राम दावेला सद्गुरूने जगती कैसे जीवन जगणे हे शिकविले सद्गुरू। जर तुम्हाला जीवन जगण्याचं सद्गुरूने शिकवलं खायचं प्यायचं जर सद्गुरूने शिकवलं तुम्हाला तर मग तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काही शिकवलं नाही। प्रेमाने बोला। तर महात्म्याने दिलेलं उत्तर सुंदर होतं ते म्हणे आई वडिलांनी आम्हाला शिकवलं ताटातला घास तोडायचा एक घास तोडायचा आणि आपल्या मुखात घालायचा आपण खायचा पण सद्गुरूने आम्हाला हे शिकवलं की आपल्या ताटातला घास तोडायचा आणि शेजारच्या एखाद्या व्यक्तीला घालायचा नंतर आपण खायचा। म्हणजे वेळोवेळी आपल्याला सद्गुरू जी जीवन जगण्याची कला आहे ती सुद्धा शिकवत आहे। बोलावं कसं मधुरवाणी आणि नम्रता ह्याची सद्गुरू शिकवतो। म्हणजे समाजामध्ये वावरत असताना आपलं आचरण कसं असावं कर्म कसे असावे आपण इतरांशी बोलताना कसं बोलावं एवढ्या बारीक बारीक गोष्टीचा सुद्धा सद्गुरूने विचार केला। आणि हीच व्यवस्था यालाच व्यवस्था म्हटलं की भक्तीच्या मार्गावर इतरत्र ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि मग ज्याचं काही उद्योग करायचे असं सद्गुरूने केलं नाही। ती व्यवस्था आपल्यासाठी करून ठेवली। आपल्याला आठवड्याला 15 दिवसाला आठवड्याला त्या सत्संगच्या माध्यमातून सत्संग घडावी संतांची सेवा घडावी नामचिंतन व्हावं एकमेका संतांना साधू संतांचं दर्शन व्हावं याच्यासाठी सद्गुरूने ही व्यवस्था करून ठेवली। मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी येऊन आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन आपणही सत्संगाला योग्य ते महत्त्व दिलं पाहिजे। आपली इथं येण्याच्या अगोदर परिस्थिती कशी होती किंवा आपला स्वभाव कसा होता आणि इथं आल्याच्या नंतर कसा स्वभाव झाला आपला हे प्रत्येक महात्माला सांगण्याची गरज नाही। एका गावामध्ये वाढ आला महाराज प्रेमाने बोला आणि सगळे लोक घरामध्ये आपापल्या गेले सगळे जिकडे तिकडे पळापळ सुरू झाली आपापल्या घरामध्ये लोक गेले पण एक माणूस जो आहे एक व्यक्ती तो घरी आला नाही। त्याच्या घरच्यांनी विचार केला अरे गावातून आला सगळे लोक शेतातून घरी आले इकडून तिकडून सगळे वस्ती वाड्यावरचे सगळे लोक इकडे गावामध्ये येऊन बसले घरी येऊन बसले आणि आपला माणूस आला नाही तर त्याला शोधण्यासाठी ते घरचे लोक दोन लोक गेले।
त्याला विहिरीवर शोधलं, उसात शोधलं, कपाशीत शोधलं, सगळं रानात शोधलं, गंगेच्या कडेला शोधलं, पण तो काय सापडला नाही. शेवटी गावात आले आणि गावात पाहिलं तर ह्यो पट्ट्या चौकात बसलेला होता. आता चौकात बसला, त्याला विनंती करू आले, बाबा घरी चल, वाघ आलाय. ते नाही, मी घरी येणार नाही, मला इथंच बसायचं. अरे म्हणजे वाघ आलाय म्हणे, ते नाही म्हणूनच म्हटलं वाघ आला. अरे म्हणे घरी चल, तो काय तयार व्हायला जायला. वाघाला सांगितलं तरी तयार व्हायला, ते वाघाला म्हणून शिकलं बसलं. ते अरे का पण ते वाघ आता या ठिकाणी येईल आणि मला खाऊन घेईल, मग त्याच्या तोंडाला रक्त लागेल आणि मग एकदा का त्याच्या तोंडाला रक्त लागलं मग ते आम्ही सगळ्या भाऊच्या लोकांना खाऊन घेईल. म्हणजे अशी अवस्था आपली सुद्धा इथं याच्या पूर्वी होती, पण इथं आल्याच्या नंतर आपली अवस्था बदलली, आपलं जीवन सुखमय सुंदर झालं. मग महात्मा गीत सुंदर म्हणाले की या सद्गुरूची आम्हा मिळाली साथ आमच्या जीवनात सुख आले. महात्मा आठवड्याला गीत घेत असतात की त्यांनी सुद्धा तो अनुभव घेतला की या सद्गुरूच्या कृपेने मला माझ्या संसारामध्ये, माझ्या जीवनामध्ये सुख आलं. नाहीतर आपली अवस्था तशीच होती ना. आपल्याला पाहिल्याच्या नंतर लोक रस्ता बदलत होते, कोणी विचारत नव्हतं. पण या ठिकाणी सद्गुरूने आपला सन्मान केला, सद्गुरूने आपल्याला त्या पात्रतेचं बनवलं. दासनेही सांगत असतो, रस्त्याच्या कडेला आपली अवस्था होती, पण सद्गुरूने आपल्याला ब्रह्मज्ञान देऊन एवढ्या मोठ्या पदावर बसवलं. पहा तुम्ही, म्हणजे आपण सारखे करीत तात्काळ नाही काळ तयार, म्हणजे क्षणाचाही विलंब न करता, म्हणजे एक नजर जर सद्गुरूची आपल्यावर पडली, कृपा कटाक्षमध्ये निहाळले आणि आपल्या पदी बैसविले, एक नजर पडली आपल्यावर, कृपा झाली, तर सद्गुरूने स्वतःची गादी आपल्याला दिली, म्हणजे स्वतःची खुर्ची दिली. आज आपण पाहतोय अनेक प्रकारचे संप्रदाय आहे समाजामध्ये, पण या ठिकाणी एकदा का खुर्चीवर बसला देऊ, एखादा महंत असो आणि कोणी असो, एकदा का बसला त्याला जर तर तिथे दुसरा कोणी बसत नाही. पण आपल्याला सद्गुरू आठवड्याला इथं बसवतोय, म्हणजे आठवड्याला दुसऱ्याला खुर्ची देतोय सद्गुरू, आपल्या भक्ताला खुर्ची देतोय. इतरत्र जर अवस्था पाहिली तर फक्त जास्त, म्हणजे एखाद्याला जर काल दास सांगत होतं की एखादा जर पेटी वाजवत असेल किंवा तबला वाजत असेल, ढोलकी वाजत असेल ना, तो त्याची ढोलकी त्याला दुसऱ्या देव वाटत, एवढंच का टाळ सुद्धा दुसऱ्या देव वाटत नाही त्याला. म्हणजे एकदा मिळालेला मान सन्मान, एकदा मिळालेली खुर्ची कोणालाही सुटत नाही. पण सद्गुरू इतका दिनदयाळू आहे, इतका उदार आहे की आपली स्वतःची खुर्ची त्यांना आपल्याला कडमध्ये कसलाच भेदभाव न करता देऊन टाकली. काळा गोरा उंच का श्रीमंत गरीब कसलाही भेदभाव न करता, फक्त जो कोणी सद्गुरूच्या चरणावर आला, नतमस्तक झाला, त्याला ब्रह्मज्ञान देऊन आधी सर्व काही गोष्टी देऊन टाकल्या. मग आपलंही कर्तव्य आहे की सद्गुरूनं जे काही सांगितलं त्याचं पालन करणं. सद्गुरूच्या आदेश उपदेशाचं सर्वजण महात्मा करत आहेत, पालन करत आहेत. आपली भक्ती तशा पद्धतीने चालू आहे. कुणीही असं काही नाही की कुणी ऐकत नाही, किंवा सगळ्यांच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित भक्ती चालू आहे. ती कृपा आपल्यावर झाली, तेवढी समज आपल्याला मिळाली, आपल्यामध्ये तेवढा विवेक आला, सद्गुरूने आपल्याला तो विवेक दिला. म्हणजे महात्मा सांगत असतात की चतुर आहे, की आपल्याला चतुर बनवलं सद्गुरूने. अशी काही कृपा आपल्याला सद्गुरू हे करून दिलेली आहे. सत्संगाची आपल्याला या दरबारामध्ये आठवड्याला बसण्याची संधी वारंवार प्राप्त होत आहे आणि इतक्या सुंदर अशा वातावरणात आपण दर आठवड्याला त्याचा आनंद घेतो. इतर नाहीतर संसारामध्ये भरपूर काही नुसतं दुःखच दुःख आहे, परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर, एकमेकाला महात्म्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर, महात्म्याला पाहिल्याच्या नंतर सगळा आठवड्याचा जो शीन भाग आहे ते सर्व काही निघून जातो. अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि 8 दिवस चार्जिंग पुरण एवढी चार्जिंग होऊन जाते सत्संगाची. सद्गुरूची कृपा आहे. एक दुपारी दासला एक उदाहरण ऐकलं, दृष्टांत ऐकला राजपिता रवीजी यांच्या मुखाने जातो. ते महात्मा सांगत होते की एक व्यापारी एक शेतकरी प्रेमाने बोला, त्याच्याकडे कांदा होता आणि कांद्याला काय भाव नव्हता, म्हणून त्यांनी काय विचार केला, 1-2 वेळेस आपल्या घरच्या गावामध्ये तालुक्याला नेऊन पाहिला, पण त्याला काही योग्य त्याचे पैसे नाही आले, भाव मिळाला नाही. म्हणून त्यांनी काय विचार केला की आपण आपला कांदा दुसऱ्या राज्यात नेऊ. कांदा भरपूर होता शेतकऱ्याचा, त्याला वाटलं बाहेरच्या राज्यात नेऊन बघू, आपल्याला भाव भेटत, पैसे होते. त्यांनी विचार केला आणि तो गेला बाहेरच्या राज्यामध्ये गेला. त्या ठिकाणी आता राजा होता तिथं आणि त्याला त्याची परवानगी घ्यावी म्हणून राजाच्या दरबारामध्ये गेला आणि त्या दरबारात जो बाहेर द्वारपाल होता त्याला सांगितलं राजाला भेटायचं. त्यांनी सांगितलं कशासाठी विचारलं, तर सांगितलं त्याला अशा असं अमुक गावावरून आले, मला या गावामध्ये कांदे विकायचे म्हणून परवानगी घ्यायला आलो. राजाकडे गेला
राजाने त्याचे ते सॅम्पल कांदे पाहिले आणि राजा तिकडं आता त्या राज्यामध्ये कांदा हे पाहायलाच मिळत नव्हता. तर त्याला ते राजाला पण हे वाटलं, नवल वाटलं, हे कसलं फळ आहे म्हणजे. ते खाऊन पाहिलं तर त्याला आवडलं, दिसायला चांगलं होतं, खाऊन पाहिलं त्याला आवडलं. ते तुझ्याकडे किती कांदे आहेत? ते भरपूर कांदे आहेत. तर ते म्हणे तेवढे सगळे कांदे मला खूप आवडले म्हणे, सगळे कांदे तिथं आम्हाला देऊन टाक, तुला तेवढ्या सोन्याने सुवर्ण त्याला सोनं दिलं तेवढ्या वजनाचं, म्हणजे जेवढे त्याचे कांदे होते तेवढ्या वजनाचं त्याला सोनं दिलं. तो आनंदित झाला. घरी गेला, घरी मस्त हवेली बिवेली बांधली, चांगलं मोठं घर बांधलं, आनंदात जीवन जगू राहिला. त्याच्या 8-4 दिवसांनीच दुसरा शेतकरी सगळे गावातले लोक विचार करू राहिले की बाबा याच्याकडे कांदा होता, कांद्याला तर भाव नाही, कुठून एवढे पैसे आले, सगळं घरदार सगळं वैभव याच्याकडे कुठून आलं बाबा. तर एका त्याच्या मित्राने त्याला विचारलं की बाबा हे कसं काय केलं तू? मी काय केलं, कांदा होता माझ्याकडे, मी बाहेरच्या राज्यात गेला, त्या ठिकाणी राजा जो होता तर तिथं कांदा मिळत नव्हता, त्यांना पाहायला मिळत होतं, त्यांना आवडलं आणि ते मला जेवढे माझे कांदे होते तेवढे मला त्यांनी सोडून दिलं नाही. आता याला वाटलं त्याच्याकडे कांदे होते, याच्याकडे लसूण आला, याला वाटलं आपले पैसे होते. त्यांनी त्याला चौकशी केली, ते लसूण घेऊन गेला तिकडं त्या राज्यामध्ये. त्या राजाकडे गेला, राजाला म्हणे माझ्याकडे असं असं फळ आहे, लसूण आहे. राजाने ते पाहिलं तर राजाला तेही आवडलं. आता राजाला आवडलं तर राजा म्हणे मग तुम्हाला आवडलं तर मला तुम्ही माझा लसूण घ्यायला, तुम्ही घेऊ घ्यायला म्हणे, आणि तुम्ही मला जेवढा माझा लसूण आहे तेवढ्या वजनाचे मग तुम्ही सोनं देणार. ते तुझं आवडलं फळ आम्हाला अतिशय उत्कृष्ट आहे, एवढ्या आमच्या राज्यात मिळत नाही, चांगलं आहे. तुला पाठीमागे जो शेतकरी आला होता 8 दिवसापूर्वी त्याचं हे फळ आम्हाला आवडतं, त्या कांद्यापेक्षाही लसूण आम्हाला चांगला वाटला. आता हे आनंदी झालेला वाटला, आता आपल्याला तेवढं सोनं भेटणार. आता तेवढं जेवढं तू सोनं लसूण आणलाय तेवढं तुला मग मला सोनं मिळणार नाही. आता तुला सोनं नाही मिळणार. त्यावेळेस जो शेतकरी आला होता त्यावेळेस इथं महत्वाचं म्हणजे मूल्यवान जे धातू होता ते सोनं होतं, आणि आता आमच्या राज्यामध्ये मूल्यवान वस्तू जी आहे ती कांदा आहे. म्हणून आता तुझ्यावर लसूण दिसते त्यावर तुला कांदा भेटत. म्हणजे चतुराई चालत नाही भक्तीमध्ये. सांगायचा भावार्थ असा आहे की त्यानं एवढा असेल तर ठीक आहे, ते योग गेला, त्या कांद्याला त्याला सोनं भेटलं, पण हे चतुराई केली, त्याचा उडून गेला. भक्तीमध्ये चतुराई चालत नाही, कारण भक्ती नाही साधी बोली, भक्ती आहे सुरावरी बोली. ही काही एवढं काय सोपी नाही भक्ती, कारण भक्ती करणं सोपं आहे, या ठिकाणी येऊन बोलणं सोपं आहे, परंतु त्याचं आचरण करणं, ती पाळणं, भक्ती जगणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणून या संतजनावर तुम्हाला सर्व संतांचं दर्शन सुद्धा वारंवार होत आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी एकच मागूया की ह्याची दान देवा तुझा विसर्जन व्हावा, न लागे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. प्रेमाने बोला.